नमस्कार मित्रांनो, आता मी जात आहे परळीला रॉयल एनफील्ड या शोरूममध्ये गाडी बघण्यासाठी मी जात आहे आता. आणि अर्ध्या वाटामध्ये आलेलो आहे, अर्ध्यापर्यंत आलेलो आहे मी. चला तर मित्रांनो, आता कोणती गाडी पाहणार आहे मी तुम्हाला लवकरच व्लॉगमध्ये या दिसेलच. चला तर मग कंटिन्यू करा माझा व्हिडिओ. मित्रांनो, आम्ही घेतलेली आहे हंटर 350 रॉयल एनफील्डची. आता पूजा करत आहोत आम्ही. खाली कापूर आहे का त्याच्यात? जय बजरंगबली की जय. पाणी सांडलं बोलले पण झाली बघा आता साफ तुझी. उदबत्ती कुठे? तिथे उदबत्ती आहे. पाण्याचा कलश, फूल किंवा मिठाई, फुल फुल कलावा त्याचे फुलं, कुंकू, तूप, दिवा, दुर्वा आणि आंब्याची पाने. 2. एखाद्या शुभ दिवशी किंवा मुहूर्तावर वाहन खरेदी करून घरी घेऊन यावे आणि पूजा करावी. पूजेमध्ये कलशामध्ये पाणी भरून दुर्वा किंवा आंब्याच्या पानांनी वाहनावर 3 वेळेस पाणी सांडले. यामुळे वाहनाची शुद्धी होते पाणी आणि शिंपडायचं आंब्याचं सगळा पाप नष्ट होतो. मंत्राला म्हणलं. स्वस्तिक शुभ फलदायक असून हे ऊर्जेचे प्रतीक आहे. याच्या शुभ प्रभावाने प्रवासात येणारी नकारात्मकता नष्ट होते. 4. वाहनाला फूल अर्पण करून फुलांचा हार घालावा. गाडीवर कलावा किंवा केशारी बांधणे, याला रक्षासूत्र म्हणतात. हा दोरा वाहनाचे रक्षण करतो. 6. कर्पूर आणि दिवा लावून गाडीची आरती करावी. 7. आरती केल्यानंतर कलशाने गाडीच्या दोन्ही बाजूला पाणी टाकावे. 8. मिठाईचा नैवेद्य दाखवून गाईलाही मिठाई खाऊ घालावी. गाडीवर 7 वेळेस फिरवून घ्यावी. उतारा करताना ओम श्री चैतन्य गोरक्षाय नमः हा मंत्र बोलणे. त्यानंतर गाडीच्या चाकाखाली ठेवून सोडावी. 10. शक्य असल्यास नवीन वाहन पूजा झाल्यानंतर सर्वात पहिले श्री स्वामी समर्थ केंद्रात घेऊन जावे. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. ठेव तिथं. मी गाईला नैवेद्य चारावा म्हणून चरा गाईला ते थोडं प्रसाद आली गाय दारात. द्या.